हिरवं पान कधीतरी पिकणारच, हिरवं पान कधीतरी पिकणारच, आणि पिकलं पान कधीतरी गळणारच, आणि गळलं पान मातीला हे मिळणारच. पण झाड कधी कणतं का, कधी काही म्हणतं का? पण झाड कधी कणतं का, कधी काही म्हणतं का? गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जात पिकलं. ते त्याचं खरं म्हणजे मरण आहे, डॅन्सिंग इट्स ओन. गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जात पिकलं पान, आणि कविता पिवळी पिवळी धमक वाचत जात पिकलं पान. नेत म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण, आणि घेत म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण. कवी बोरकरांचा उल्लेख आहे. बोरकर एकदा म्हणाले सिगारेट सोडी दूर, बोरकर एकदा म्हणाले सिगारेट सोडी दूर, सत्तर संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजं सूर, सत्तर संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजं सूर. 3 मजले चढून आलो माझ्या घराचे, 3 मजले चढून आलो असा दम अजून श्वासात, पोट थोडी विस्की ग्लासात. 3 मजले चढून आलो असा दम अजून श्वासात, पोट थोडी विस्की ग्लासात. आणि ती उठल्यावर कवितातून रंग रंग झरू लागले, कवितातून रंग रंग झरू लागले. प्रत्येक क्षण आनंदाने भरू लागले. घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण, आणि धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण. पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस, पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत उभा होता किती वेळ, आणि रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा म्हणजे खेळ. रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ, रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ. मिठक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं, अहो मिठक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं. जीभ झाली आंबट तिखट गोड गाणं, जीभ झाली आंबट तिखट गोड गाणं. खात म्हटलं की खावं लागतं म्हातारपण, आणि येत म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे, नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे. आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे, आणि नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे. अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा, आणि थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा. असं काय सांगणार? तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. मी कसं सांगणार? तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, आणि तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, आणि तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही ठरवा. पण त्याआधी एकच तुमच्या कानात सांगतो, पण त्याआधी एकच तुमच्या कानात सांगतो. वय तुमचं 60 असो 70 असो, तिच्यासाठी फुलांची आणावेणी. वय तुमचं 60 असो 70 असो, तिच्यासाठी फुलांची आणावेणी. आणि मोरासारखा अंधार फुलून आल्यावर मजा आणते थोडीशी काजू पेणे. तरुण असलो की तरुण असलं म्हातारपण, तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण, आणि रडत बसलो की करुण असतं म्हातारपण. येत म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, आणि नेत म्हटलं की देऊ लागतं म्हातारपण. ही कलावंताच्या भूमिकेतून त्याच्या कलेवर
मनस्वी प्रेम करणारे तुमच्यासारखे जे रसिक आहेत, दाद देणारे, त्यांना उद्देश पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, माझी ओंजळ जरा सुद्धा मिती नव्हती. तुमचं प्रेम असं की पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, माझी ओंजळ कधी सुद्धा मिती नव्हती, पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या आणि मला शोधत घरी आले. पण उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या आणि मला शोधत घरी आल्या. इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. तसा मी माझ्यातच गुंग होतो. कलावंत आम्ही आत्मकेंद्रित असतो, तसा मी माझ्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. तसा मी माझ्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. मीच माझ्या पूजेचा रंग होतो, मीच माझ्या पूजेचा रंग होतो. तरी तुम्ही मानून घेतलं, तरी तुम्ही मानून घेतलं आणि माझं मन जाणून, तरी तुम्ही मानून घेतलं, माझं मन जाणून घेतलं. इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. कधी मी भिवून माझ्या सावलीला पडत होतो, कधी मी भिवून माझ्या सावलीला पडत होतो आणि नको त्या वळणावर वळत होतो. एकटेपणात कधी मी हताश होऊन जळत होतो, पण तुम्ही मला भिजवलं आणि हिरवंगार रुजवलं. पण तुम्ही मला भिजवलं आणि हिरवंगार रुजवलं. इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, म्हणजे इथूनही आणि जगातूनही, तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब भिजून नाताना आणि तुमच्या समोर असं उभं राहून गाताना, डोळ्यात जेव्हा आज गाताना मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. ही चांगली माणसं सुद्धा, त्यांना सगळं सुख मिळालेलं असतं, काय जे काय पण रडत असतात. मी घालून सायनला काहीतरी आणायला रस्त्यावर उतरत होतो, तर मोटरीतून जाणारे ऑफिसमध्ये वगैरे लोक असतात ना, ते मध्येच मला तर ओळखतात. ते म्हणजे कवी म्हणून नाही ओळखतात ते माझं, पण मी तिथे राहत असल्यामुळे ओळखतात. हा, तर ती सारखी मोटर थांबवतात, नमस्कार पाडगावकर साहेब. मग ते काय शेत ते भावच मोजले, काय ना काय कटकट ठेवली असतं. ते कटकट सांगायला आयुष्यात खूपच असतो आणि त्यांना तर फारच असतं. कल्पकता ते शिवाय पाडगावकर साहेब, त्यांना अर्धी बाजू त्यांची गेलेली आहे, त्यामुळे त्यांना तो त्यांचा गडी आहे तो हाताला धरून असतो. संध्याकाळी फिरायला नाही, म्हणजे अगदी पॅथेटिक गोष्ट, वाईट. मला हाक मारली, पाडगावकर साहेब. मी मागं वळून संपून बघतो तर आहे, तर मी जायला होतो. ओरडून म्हणाले, तुम्ही ना काही येऊ, मीच येतो. म्हणजे काय बघा, पण मी गेलो धावत. म्हटलं काय आहे, हो तुम्ही कवी आहात ना, म्हणून तुम्हाला ती गोष्ट सांगायला. म्हटलं काय झालं. हो, माझ्या कुंडीत ना मी एक फुलाचं झाड लावतो. हो, एक सारखं त्याला किती झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, खत घालतोय, पाणी घालतोय, काय नाही हो. आणि परवाच्या दिवशी मी पाणी घालायला गेलो तर पाडगावकर साहेब एक फुल आलं होतो. नाही, मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा नाही म्हटलं तरी कटकटी करत असतो. हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, पुष्कळ व्हाय हवं, तरी पण रडत असतो आपण. म्हणजे महाराष्ट्र भूषण मिळालं तर ते अजून ज्ञानपीठ कसं नाही मिळालं.
चांगला माणूस सज्जन शहाणा असतो तो थालीपीठ मिळालं तरी सुखी असतो. सांगा सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. आणि ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं. शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन बसतं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. हे वास्तव मी नाकार. ग्रीन रियालिटी आयुष्याची कठोर वास्तव मी नाकार. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच